भाई घ्या ठेसून, घ्या गाडी, घ्या अजून गाडी घ्या तुम्ही. मित्रांनो, रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हर साठी ना एक दुःखद बातमी आहे. आता दुःखद बातमी काय मित्रांनो माहितीये का? पहिले जितक्या दुनियाभराच्या बस झाल्या होत्या नाशिक मध्ये, सिटी लिंक बस बरोबर, एका बस मध्ये असे फुल फुल कोचून काचून भरलेले राहतात. म्हणजे 70 80 जण एका बस मध्ये जाता. आणि आता परत आली हे डबल डेकर बस. डबल डेकर बस नाशिक मध्ये आली मित्रांनो. जे थोडेफार धंदे होते आता ते पण गेले, रिक्षावाल्यांचे गेले आणि टॅक्सी ड्रायव्हरांचे गेले. पहिले एका बस मध्ये किती जण बसायचे? 60-70 जण बसायचे नाही का? 60-70 जण बसायचे. तर आता नाही का, खाली 60-70 जण आणि वरती 60-70 जण. म्हणजे ना भाई नाशिकचा धंदा गेला, समजून घ्या मित्रांनो. अशी वाट लागलेली, आता काही खरं नाही भाई. आजच मी न्यूज बघितली कुंभमेळ्यासाठी डबल डेकर बस. यार पहिले चार्जिंगची बस मी ऐकली होती, पण आता चार्जिंगचीच आहे ती पण डायरेक्ट डबल डेकर बस आहे. तू कुठं पाहिली होती ती? नवीन नाशिकला. यांनी मला आता आल्यावर सांगितलं, म्हणे भाऊ राजा झाला. म्हटलं काय झाला? तर मला म्हणे डबल डेकर बस आली ना भाई, आता काय करायचं? ट्रेनिंग आता ट्रेनिंग चालू आहे त्या बसची भाई. धंद्याची ओरिजिनल मध्ये वाट लागून गेली भाई. भावांनो, जर कोणाला वाटत असेल ना की ओला उबर मध्ये लय धंदा आहे, तर भाई घ्या ठेसून, घ्या गाडी, घ्या अजून गाडी घ्या तुम्ही. त्र्यंबकची अपेक्षा सोडून आता द्यायची. त्र्यंबक बुकिंग पडेल म्हणून विषय सोडून द्या. लवकरच नाशिक मध्ये आता लॉन्च होणार आहे डबल डेकर बस. आता आपल्याला ना काहीतरी कुंभमेळ्यासाठी नवीन धंदा शोधावा लागेल मित्रांनो, त्याच्याशिवाय काहीच विलाज नाही. कारण की कुंभमेळ्यासाठी स्पेशली डबल डेकर बस आलेली आहे. तू काय करणार आहे? मी बिस्लरीचा धंदा टाकणार आहे. बिस्लरीचा धंदा. बिस्लरीचा. हा बिस्लरीचा धंदा टाकणार आहे. मी काय नाही करतो? तर मी वडापाव विकणार कुंभमेळ्यात. हा मी चहा वगैरे विकतो. आपण आहे ना मस्त दोघं भाऊ मिळून कुठतरी चांगला बिझनेस करू. च्या मायला या गाडी जागा धंद्याला पण राम राम पाहिली ठोकावं आहे. लागेल आता. जागा पण पाहिल्या आहेत. तपवनामध्ये जागा बघितली आहे. पण जागा भेटली पाहिजे बरं का, तवाले गर्दी राहते तू. भेटेल तपवनात एक छोटस हे बघू आपण. स्टॉल स्टॉल तर बघू काहीतरी छोटासा. असा बिझनेस करा मित्रांनो. आता गाडी धंद्याची वाट लागणार आहे, कारण की नाशिक मध्ये लवकरच लॉन्च होतीये ना भाई डबल डेकर बस. तर सावध राहा गाडी घेणाऱ्यांनो, लक्षात ठेवा मित्रांनो. धंदा नाही सकाळपासून बघू शकता मित्रांनो. आता किती वाजले तुम्हीच बघा. आता हे बघा तुम्हाला दाखवतो. आता मित्रांनो जवळपास 2 वाजू राहिले, 2:15 वाजले. अजून खातं पण खोललं नाही मी ओला उबरचं. अशी परिस्थिती सध्या पुरं आहे उभे नाशिक मध्ये. बघा पूर्ण झिरो आहे. आणि आता डबल डेकर बस आली म्हणजे अजून वाटच लागणार मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, डबल डेकर बस जर नाशिक मध्ये आली तर धंद्याची वाट लागल का काय होईल? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.